नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या माझ्या टिफिनसाठीचा मेन्यू होता पालकची भाजी, डाळ भात आणि पोळी. त्यासाठी मी इथे वरणासाठी डाळ लावून घेते आणि वरणासाठी डाळ लावून झाली की मी इकडे पालक शिजण्यासाठी पाणी ठेवलं होतं कढईमध्ये. आता हा पालक जो आहे तो मी दुपारीच निवडून ठेवला होता फ्रीजमध्ये. तो छान आता भरपूर असं पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे मी. पालक कोणता पण हिरवा भाजीपाला असू दे चिरायच्या आधी धुवत असते आणि धुतल्यानंतरच मग चिरून घेते. आता इथे थोडा थोडा करून मी पालक कट करून घेते आणि जसं जसं शिजते तसं आपण लगेच कढईत टाकून देते शिजण्यासाठी. कारण मी इथे 2 पालकाच्या गड्डे चिरत होती आणि एवढा मोठा पालक काही चॉपिंग बोर्डवर बसला नसता म्हणून लगेच कढईत टाकून देत होते शिजायला. आता एक साईडला पालक शिजतो, एक साईडला डाळ शिजते. तर फोडण्याची तयारी करून घेते. जसं की आपल्याला वरणाला फोडणी देण्यासाठी लागणारे कोथिंबीर, कढीपत्ता तो धुवून ठेवते. लसूण खोडून ठेवणार आणि मी पालकाच्या भाजीला जे आहे ना ते फक्त हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी देणार होती. तर हिरवी मिरची आणि लसूण मी मिक्सरला काढायची होती मला, म्हणून ते मिक्सरच्या भांड्यात टाकून ठेवलं आणि लगेच मिक्सरच्या भांड्यात ते हिरवी मिरची आणि लसूण जो आहे तो वाटून घेतला. अशा प्रकारे आता माझी फोडणीची तयारी झालेली आहे. कुकर थंड नव्हतं झालं, डाळीचं थंड होत होतं कुकर, म्हणून लगेच मी भातासाठी तांदूळ निवडून बाजूला काढून ठेवले. म्हणजे जसं वरणाला फोडणी देऊन झाली की लगेच भात लावून देता येतो. आता कुकर थंड होतं, एक साईडला माझे तांदूळ निवडून झाले. अजून पालकाला पण चेक करत होती आणि इकडे लगेच मी वरणाला फोडणी द्यायला पातेलं ठेवलं. वरणाला फोडणी देऊन घेते. ही जी पालकाची भाजी करणार ना तिला आमच्याकडे हातून पालक असं म्हणतात, म्हणजे हातून पालकाची भाजी करण्याचं म्हणतात. तुम्हाला ते पुढे दिसेलच की मी तो पालकात मी बेसन पीठ घालून ते असा हाटून घेते पालक. त्यामुळे त्याला म्हणतात की हाटून पालकाची भाजी केली म्हणून. माझी आई आजी पूर्वीपासून अशीच भाजी करतात पालकाची. तसं तर पालकाची भाजी 2-3 प्रकारे केली जाते. डाळ पालक केला जातो किंवा मग पनीर पालक केला जातो किंवा अशी हाटून भाजी केली जाते किंवा कोरडी पालकाची भाजी करता. आणि ही माझ्या आईची आजीची म्हणजे परंपरेने चालू आलेली जी पालकाची भाजी करण्याची पद्धत आहे ना तीच मी आज केली होती. एकीकडे पालक शिजत आला होता तो, म्हणून पालक बंद केलं. त्याच्यात 2 चमचे मी बेसन पीठ टाकलं आणि कुकरमध्ये वरच झालं, लगेच कुकरमध्ये भात लावून दिलं होतं. हे बघा मी अशा प्रकारे पालक हाटून घेणार आहे. आणि हे जे प्रोसेस आहे ना पालक हाटण्याचे, हे गरम म्हणजे गॅसहून खाली उतरला की लगेच आपल्याला करून घ्यायची असते. कारण त्या गरम पाण्यात उकळत्या पाण्यात हा पालक छान हाटला जातो. आता हा पालक मी दुसऱ्या कढईत काढून घेते आणि ही कढई जी ती मी फोडणीसाठी ठेवणार आहे. गॅस चालू केला. गॅसमध्ये 2 पळ्या तेल टाकलं. तेल चांगलं गरम झालं की मग आपण जे बेसिन लसणाचं वाटण करून ठेवलं होतं ते त्यात टाकलं. ते तेलात छान परतून घेणार आहे. मिरची आणि लसणाचं वाटण ते परतून झालं की त्याच्यात ते आपण हाटून घेतलेला पालक ॲड केला आणि ते उकळून दिली भाजी. तोपर्यंत पीठ भिजवून घेतलं. आता भाजी झाली होती, भात झाला होता, पीठ भिजून झालं होतं, डबे भरून घेतले, स्वयंपाकाचे सगळे भांडे मी रिकामे करून घेतले. असे मी भाजी भात वरण भरून ठेवलं की जशा माझ्या चपात्या होतात तशा मग माझे मिस्टर काय करतात, डब्यामध्ये पॅक करतात आणि घेऊन जातात. अशा प्रकारे मी सगळे स्वयंपाकाचे भांडे रिकामे करून बेसिनमध्ये घासायला टाकून दिले आणि ते डबे आता मी खाली ठेवून देते. लगेच बेसिनमधले सगळे जे स्वयंपाकाचे भांडे होते ना ते पटापट असे घासून घेते. कारण पोळ्या खूप मोठ्या करायच्या असतात आणि पोळ्या केल्यानंतर भांडे घासायचं म्हटलं की जीवावर येतं. मग त्यामुळं आधी पोळ्याला लागण्याच्या आधीच मी भांडे घासून घेत असते स्वयंपाकाचे.
स्वयंपाकाचे भांडे घासून घेते, किचन ओटा पुसून घेते स्वच्छ. आणि मग लगेच आता जसे मला जितक्या पोळ्या करायच्या आहेत तेवढं मी उंडे तोडून घेते पिठाच्या. आणि पोळ्यासाठी तवा ठेवला गॅसवर. आता मी पटापट अशा पोळ्या करून घेते. चला तर मग आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बघूया उद्याच्या टिफिनसाठीचा माझा स्वयंपाकाचा मेन्यू काय असणार आहे. भाजी चेंज होणार आहे. भाजी काय असणार आहे उद्याची ते आपण बघूया. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल.